नमस्कार सर्वांना, मी प्रणिता. आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला रेसिपी बनवूया. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली, त्यामध्ये एक बाऊल भरून मी शेंगदाणे इथे घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजत असताना गॅस मीडियम ठेवायचा आहे. गॅस मोठा ठेवला तर करपण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे गॅस मीडियम ठेवायचा आहे. शेंगदाणे आपल्याला असे भाजून घ्यायचे आहे की त्याचा रंग बदलला नाही पाहिजे. एकसारखं हलवल्यामुळे शेंगदाणे करपत नाही. बघा, शेंगदाणे भाजत आलेले आहेत. 2 ते 3 मिनिटाचा कालावधी शेंगदाणे भाजायला लागले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक रेसिपी अशी तुमच्यासाठी आणली आहे. हे शेंगदाणे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर थंड झाल्यानंतर हे शेंगदाणे आपल्याला चोळून, शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत त्याच बाऊलमध्ये 15 ते 20 बदाम भाजून घ्यायचे आहेत. बदामामध्ये पावसामुळे मॉइश्चरायझर जमा होण्याची शक्यता असते, त्यामुळे बदाम थोडे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. बदाम चांगले गरम होईपर्यंत शेंगदाणे पण आपल्या इकडे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू, भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि रवाळ असं बारीक पीठ करून घ्यायचं आहे. लक्षात राहू द्या, जास्त बारीक पीठ करायचं नाही आहे. त्यामध्ये भाजलेले बदाम आपण घालून घेणार आहोत. बघा, छान रवाळ असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. रेसिपी सुरू करायच्या आधी आपल्याला एक पूर्वतयारी करायची आहे. एक ताटाला चांगलं तूप थोडं लावून घ्यायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे. ओळखा बघू, काय बनवत आहे. गॅसवरती पॅन ठेवला, त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलं आणि ज्या मापाने आपण शेंगदाणे घेतले होते त्याच मापाने आपण 1 वाटी भरून गूळ घेतलेला आहे. लक्षात असू द्या, इथे आपण गूळ फक्त विरघळवून घेणार आहोत. गुळाचा पाक अजिबात करणार नाही आहेत. गुळामध्ये बारीक सारीक राहिलेले खडे जे आहेत ते विरघळून जाण्यासाठी आपण फक्त त्याला गरम करून घेणार आहोत. गूळ विरघळताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. गूळ कुठपर्यंत विरघळवून घ्यायचं आहे हे लक्षात येण्यासाठी कसं ओळखायचं. तुम्ही बघू शकता, या लेवलला आल्यानंतर एका बाऊलमध्ये आपण थोडंसं पाणी घेणार आहोत आणि त्या पाण्यामध्ये गुळाचे 3 ते 4 थेंब आपण टाकून बघणार आहोत. गुळाच्या पाकाचा गोळा तयार झाला तर समजायचं आपला गूळ पूर्णपणे तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे याप्रमाणे. चला, या स्टेजला गॅस देखील बंद करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये शेंगदाणे बारीक केलेले आणि बदाम बारीक केलेले पूड आपण टाकून घेतली आहे. लक्षात असू द्या, गॅस बंद केलेला आहे. चला, आता हे सर्व मिश्रण आपल्याला हळूवारपणे अगदी हलवून घ्यायचं आहे. पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आजची रेसिपी ओळखली का मैत्रिणींनो? ही रेसिपी आहे उपवासाची बर्फी. पौष्टिक अशी आणि घरच्याच साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. मनात येईल तेव्हा तुम्ही ही बनवू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता. आषाढी एकादशी येतच आहे आणि चतुर्थी, श्रावणाचा महिना देखील आता सुरू होणार आहे. त्यासाठी केव्हाही तुम्ही मनात येईल तेव्हा साधी आणि सोपी चविष्ट अशी रेसिपी तुम्ही केव्हाही बनवू शकता. आपलं सर्व मिश्रण तयार होऊन एका ताटामध्ये काढून घेतलं आणि ते फुलपात्राच्या साहाय्याने आपण त्याला प्रेस करून घेतोय, सेट करून घेतोय अगदी व्यवस्थितपणे. बघू शकता तुम्ही, छान सेट होत आहे. हे सर्व मिश्रण थोडंसं थंड झालं की आपण त्याला वड्यांचा आकार देऊन घेणार आहोत. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथे देऊ शकता, पाडू शकता. मिश्रण जास्त थंड झाल्यावर आपण आकार द्यायचं म्हटलं तर ते आकार व्यवस्थित येत नाही. त्यामुळे मिश्रण थोडंसं गरम झालेलं असतानाच आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी चौकोनी आकार दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूपच पौष्टिक अशी
बर्फी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे. ती सेट होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ वाट बघावी लागेल. एकदम पौष्टिक घरच्याच साहित्यामध्ये गूळ, शेंगदाणे, तूप, बस एवढ्या कमीत कमी साहित्यामध्ये एवढी सुंदर बर्फी आपली झटपट तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुरेख वडी पडलेली आहे. अशाच प्रकारे आपण इथे पूर्ण वड्या काढून घेणार आहोत. बघा किती सुरेख वडी तयार झालेली आहे. सुंदर अशी वडी पडलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि ठिसूर पण खूप ठिसूर झालेली आहे. तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला आवडतील कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.